आता एक मोठी अपडेट समोर येते। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। ठाकरे शिंदे गटाच्या याचिकांवर ही सुनावणी आता सुरू झाल्याची माहिती आहे। त्यामुळे दिलासा नेमका कोणाला मिळणार, शिंदेंना की ठाकरेंना, हा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि त्याचं उत्तर लवकरच आजच्या या सुनावणीमध्ये मिळू शकेल। आज काय निर्णय देणार कोर्ट याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतं। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, शिंदे गटानं जेव्हा पलायन केलं होतं सुरतला, त्याच्यानंतर गुवाहाटीला, त्यानंतर गोव्यामध्ये, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये राजकीय खळबळ माजलेली होती। महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं आणि त्यानंतर या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि त्यावर आता सुनावणीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। तर या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होणार ते पाहावं लागेल आणि सुनावणीनंतर दिलासा कोर्ट नेमका कोणाला देणार त्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर काही क्षणांमध्ये यावर निर्णय येणं अपेक्षित आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आजच्या या निर्णयानंतर शिंदे सरकारचं काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। त्यांना जर अपात्र ठरवलं तर शिंदे सरकारचं नेमकं पुढे काय होणार हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तर शिंदे गटानं जी मागणी केलेली आहे ती जर अप्रूव्ह केली सुप्रीम कोर्टानं तर शिवसेनेचं काय होणार, उद्धव ठाकरे यांच्याकडे जे शिवसैनिक उरलेले आहेत त्यांचं काय होणार हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, सुनावणीला सुरुवात झाली आहे काही क्षणांपूर्वी आणि त्यानंतर आता काही वेळातच याच्यावर फैसला येणार असल्याची माहिती समोर येतेय। त्यामुळे आता या फैसल्यानंतर दिलासा नेमका कोणाला मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय। आजची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, याकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि याच्यामध्ये नेमकं काय काय होणार आजच्या सुनावणीमध्ये त्याकडे लक्ष लागलंय। तर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि या सुनावणीनंतर आता शिंदे सरकारचं काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे। तर दिलासा शिंदेंना मिळणार की ठाकरेंना हाही प्रश्न उपस्थित होतोय। तर आताची ही जी सुनावणी आहे त्याच्याकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही देशाचंही लक्ष लागल्याचं दिसून येत आहे। याचिकांवर सुनावणी होणार आहे। ठाकरे आणि शिंदे गटाच्या ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत त्याच्यावर ही सुनावणी होतीये आणि थोड्याच वेळापूर्वी या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। दरम्यान सुनावणी नंतर नेमका काय निकाल देणार सुप्रीम कोर्ट ते पाहावं लागणार आहे। तर शिंदे गटाने याच्यामध्ये मागणी केलेली आहे ती म्हणजे निवडणूक आयोग याविषयीचा जो काही निर्णय आहे तो घेईल। तर दुसरीकडे त्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेने आधीच केली आहे आणि यावर बोलण्यासाठी कायदेतज्ञ असीम सरोदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। असीम सर, काय सांगाल, आज एक महत्त्वपूर्ण अशा सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होऊ शकतं? 4-5 महत्त्वाचे मुद्दे आजच्या सुनावणीमध्ये आहेत, पण तरी मला वाटते की कदाचित केवळ लार्जर बेंचची योजना तयार करून तशा प्रकारे जाहीर करून नंतर पुढची डेट दिली जाऊ शकते। परंतु जो महाराष्ट्रातील सततचा राजकीय वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेला आहे आणि राजकीय नेते एकीकडे संविधानाला धरून वागत नाहीत, राज्यपाल संविधानाला धरून वागत नाहीत असं चित्र झालेलं असताना आता या सगळ्या राजकीय नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाची परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे असं एकूण या संविधानिक गुंत्यावरून दिसते। 4 महत्त्वाचे विषय आहेत ज्याच्यामध्ये एक आहे की जून 30ला जो राज्यपालांनी निर्णय घेतला आणि त्यांनी नवीन सरकार स्थापन करण्याची संधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिली, त्याबद्दलचा एक विषय महत्त्वाचा आहे की तशा प्रकारे त्यांना बोलवणं हे संविधानिक दृष्ट्या योग्य होतं की अयोग्य होतं। कारण की त्यानंतर लगेच ज्या घडामोडी झाल्या आपण पाहिलं की जुलै 3 आणि 4ला बहुमतासाठी प्रोसेस करण्यात आली, नवीन अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची नेमणूक करण्यात आली आणि फ्लोअर टेस्ट जी घेण्यात आली त्याची व्हॅलिडिटी सुद्धा त्याच्यामुळे चॅलेंज करण्यात आलेली आहे। दुसरा मुद्दा आहे की व्हीपचं एक युद्ध सुरू झालेलं आहे, कुणाचा व्हीप हा कायद्याचा आहे, कायदेशीर आहे, याबद्दलचा एक महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला द्यावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी की मुख्य पक्ष संघटना कोणी काढलेला व्हीप हा महत्त्वाचा मानायचा, ज्यांना बहुमत मिळालेलं आहे लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणून आणि अनेक जण त्यातले एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत ते व्हीप काढू शकतात का हा सुद्धा एक संविधानिक वादाचा मुद्दा त्यांनी तयार केलेला आहे। खरं तर संविधानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पॉलिटिकल पार्टी जी आहे म्हणजे पक्ष संघटना त्याचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेला व्हीप किंवा त्यांनी नेमलेल्या माणसांनी काढलेला व्हीप हा महत्त्वाचा मानला जातो।
तिसरा मुद्दा आहे की सुनील प्रभू विरुद्ध बंडखोर आमदार अशा प्रकारचं एक चित्र तयार झालेलं आहे, ज्याच्यामध्ये 16 जणांना अपात्र ठरवण्याच्या संदर्भातली कारवाई करण्यात आली होती आणि ती केवळ नोटीस पाठवण्यात आली होती। त्याच्यामुळे इथे तर सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा चूक आहे असं मला वाटते की केवळ अपात्रतेच्या नोटीसवर सर्वोच्च न्यायालयाने स्टे देणं हे चुकीचं आहे, असं सुद्धा कदाचित सर्वोच्च न्यायालयाला एकदा मान्य करण्याची गरज आहे असं मला वाटते। आणि त्याच्यानंतर नरहरी झिरवळ यांच्याच अस्तित्वाला आव्हान देण्यात आलं आणि त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला। मग त्याच्यामुळे त्यांनी इतर 38 जणांना जे अपात्र ठरवण्याची प्रक्रिया करण्याची सुरुवात केली होती, तर नरहरी झिरवळ यांना उपाध्यक्ष म्हणून जेव्हा अविश्वास आलेला आहे तर त्यांना अधिकार आहेत का ते, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा सर्वोच्च न्यायालयात आहे। याच्याबद्दल माझं असं मत आहे की ईमेलच्या द्वारे एका अननोन माणसानी, ऑफिशियल ईमेल नसलेल्या माणसानी माणसाने असा ईमेल पाठवून द्यायचा आणि नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वास असं सांगायचं, याची व्हॅलिडिटी कितपत आहे याचा सुद्धा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात डिसाईड होण्याची शक्यता आहे। चौथा सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेची बंडखोरी जी आहे, त्याच्यामध्ये अपात्रतेच्या नोटीसला त्यांनी पण आव्हान दिलेलं आहे आणि नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वास ठराव जो आणलेला त्याच्यामुळे त्यांना काहीच अधिकार नाही असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग ते नरहरी झिरवळ स्वतः पात्र आहेत का हा मुद्दा येणार आहे। आता या 16 अपात्र आमदारांमध्ये, अपात्रतेची नोटीस पाठवलेल्या आमदारांमध्ये स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा आहेत। त्याच्यामुळे जर अपात्रतेची कारवाई करावी आणि ती योग्य आहे, ती नोटीस काढलेली योग्य आहे असं जर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात आहे। त्यांच्यासोबतचे सगळे 16 जण हे डिबार ठरू शकतात, अपात्र ठरू शकतात आणि म्हणूनच एक मोठी संविधानिक लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे असं चित्र आपल्याला दिसते। निश्चितच असीम सर, मात्र या ठिकाणी शिंदे गटाकडून जी काही याचिका आता दाखल करण्यात आली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोग याच्यावर निर्णय देईल, त्यामुळे तुम्ही ही याचिका निकाली काढा। मग याच्यावर आता नेमकं पुढे कोर्ट काय करू शकतं? नाही, केवळ एवढाच मुद्दा जर असता की पक्ष संघटना कोणाची आहे आणि पक्ष चिन्ह कोणाचं आहे एवढाच मुद्दा असता तर तो मुद्दा कदाचित निवडणूक आयोगाने डिसाईड करणं योग्य झालं असतं। परंतु याच्यामध्ये आता गुंतागुंत आधी निर्माण झालेली आहे, नंतर शिवसेना कोणाची हा मुद्दा आलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने ही चूक करू नये। निवडणूक आयोग आतापर्यंत राजकीय पक्षाची भूमिका म्हणजे सत्ताधारी पक्षांचीच भूमिका घेत आलेले आहे, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा सामान्य नागरिकांचा आणि न्यायाचा विश्वास राहिलेला नाही। अशा वेळेस सर्वोच्च न्यायालयाने सगळे प्रकरण हे डिसाईड करावे। निवडणूक आयोगाकडे पाठवणं हे धोकादायक परिस्थिती आणखी निर्माण करणं ठरेल, कायद्याची गुंतागुंत आणि संविधानिक क्लिष्टता आणखी वाढेल असं मला वाटते। निश्चितच असीम सर, तुम्ही आता सांगितलं की जो पहिली याचिका होती त्याच्यावरचा जो निकाल आलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने दिल्यानं त्याच्यानंतरचा जो गुंता आहे तो वाढत गेला आहे। मग आजच्या सुनावणीमध्ये जी पहिली याचिका होती अपात्रतेची त्याच्यावरच निकाल येऊ शकतो का आधी? कोणताही निकाल येईल असं मला तरी आता वाटत नाही आहे, कारण की केवळ 3 न्यायाधीशांचं बेंच हा विषय डिसाईड करू शकणार नाही। म्हणून आज केवळ लार्जर बेंच म्हणजे 7 जणांचं, 9 जणांचं किंवा 13 जणांचं एक अत्यंत व्यापक असं बेंच गठीत केलं जाईल आणि त्यांच्या पुढे या सगळ्या केसेस चालतील असं मला वाटते। त्यामुळे कारण की जे आधीचे निर्णय झालेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे हे शेड्यूल 10 बद्दल किंवा आपण म्हणू एकूणच निवडणुकीच्या राजकीय पक्षांच्या अनेक उमेदवारांमध्ये फूट पडते आणि पक्ष सोडून ते जेव्हा जातात तेव्हा पक्षांतर बंदी कायद्यानुसार झालेल्या ज्या केसेस आहेत त्या अनेक केसेस या 5 न्यायाधीशांच्या न्यायालयाने, न्यायपीठांनी आधी डिसाईड केलेल्या असल्यामुळे त्यांना लार्जर बेंच अपॉइंट करणं हे आवश्यक असणार आहे। तर तेवढाच निर्णय आज कदाचित होऊ शकेल। मला एक नागरिक म्हणून किंवा कायद्याचा अभ्यासक म्हणून एवढंच वाटते की आता एक मोठी डेट परत देऊन बेकायदेशीरता वाढवण्यासाठी आणखी काही जणांना संधी देण्यापेक्षा न्यायालयाने आजच एक बेंच गठीत करावं आणि त्वरित त्याची सुनावणी घ्यावी। निश्चितच असीम सर, तुमच्याकडून याविषयीचे आणखी काही विश्लेषण आपल्याला घ्यायचं आहे, कारण महत्त्वाची अशी सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि ही सुनावणी काही वेळात पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। सध्या ही सुनावणी थांबली असली तरी देखील वेळोवेळचे अपडेट आपण याविषयीचे घेत राहणार आहोत आणि त्याचे जे अर्थ आहेत ते सुद्धा कायदेतज्ञांकडून घेत राहणार आहोत।